माझ्या मॉर्निंग रूटीन बद्दल सांगणार आहे. सर्वात आधी करदर्शन घेऊन मी दिवसाची सुरुवात करतो. नंतर ब्रश करून फ्रेश होऊन एक्सरसाइज करतो. थोडं वॉर्मअप केल्यानंतर मी वृक्षासन करतो. यामध्ये आपल्याला एका पायावर उभे राहायचे आहे व दुसरा पाय मांडीजवळ घ्यायचा आहे. वर हात जोडायचे आहे. वृक्षासन केल्याने कॉन्सन्ट्रेशन वाढते. आधी एका पायाने करायचे, नंतर दुसऱ्या पायाने करायचे. वृक्षासन केल्याने कॉन्सन्ट्रेशन वाढते. नंतर मी गरुडासन करतो. यानंतर थोडी पायाची एक्सरसाइज करतो. पूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी सर्वांनी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक, कमेंट व शेअर करायला विसरू नका. नंतर कमरेची एक्सरसाइज करतो. पाठ व मानेची स्ट्रेचिंग झाल्यानंतर मी जॉगिंग करतो. जॉगिंगमुळे आपली रनिंगची प्रॅक्टिस होते. आपले पाय मजबूत राहतात आणि आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं तरी जॉगिंग करायला हवी. आता सूर्यनमस्कार काढूया. सूर्यनमस्कार काढल्याने शरीर मजबूत होते. दररोज आपण कमीत कमी 12 सूर्यनमस्कार तरी काढायला हवे. एका सूर्यनमस्कारमध्ये 12 पोज असतात. त्यामुळे आपल्या सर्व शरीराचा व्यायाम होते. सूर्यनमस्कार काढल्याने आपल्या कॅलरीज बर्न होतात. वजन वाढत नाही. आता आपल्याला काढायचे आहे दंड बैठक. आधी मी 20 दंड बैठक काढतो. नंतर मी हनुमान दंड काढतो. अशा प्रकारे मी माझी एक्सरसाइज पूर्ण करतो व त्यानंतर मी ज्यूस पितो. आज मी आवळाचा ज्यूस करणार आहे. आता त्याची रेसिपी बघूया. ज्यूससाठी मी 3 फ्रेश आवळे घेतलेले आहे. सोबत गूळ, अद्रक आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. आपण आता आवळे कापून घेतलेले आहे. आता सगळे इन्ग्रेडियंट्स आपण ज्युसरमध्ये टाकणार. आपण यामध्ये 3 ग्लास पाणी टाकणार आहे. आपला फ्रेश होममेड डिटॉक्स आवळा ज्यूस तयार झालेला आहे. यम्मी आवळा ज्यूस. नाव इट्स स्कूल टाइम. आता मी स्कूलमध्ये जाणार.